बायगाव बुद्रुक येथे निवृत्त सुभेदार भगवान वाघ यांचा सत्कार व मिरवणूक। आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे कार्यकारी संपादक दिलीप वनवे यांनी दिलेल्या माहितीनुसार बायगाव बुद्रुक येथे नुकतेच सैन्यातून सुभेदार या पदावरून सेवानिवृत्त झालेले भगवान वाघ यांचा ग्रामपंचायत व समस्त गावकरी यांच्या वतीने भव्य सत्कार व गावातून डीजे लावून मिरवणूक काढली। भगवान वाघ यांनी 28 वर्ष देशसेवा करून मूळ गावी बायगाव बुद्रुक येथे परत आले। स्थानिक जिल्हा परिषद शाळेत त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता। यावेळी त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। प्रमुख अतिथी म्हणून दादाराव खार्डे दे राजा तालुका प्रमुख शिवसेना उभाटा गट, माजी सैनिक गजानन सानप अंधेरा, कारभारी वाघ माजी सैनिक, बद्री प्रसाद वनवे माजी सैनिक, स्वप्नील नागरे सैनिक, अनिल वाघ सैनिक, गजानन मांटे, मधुकर चाटे, संजय बोंद्रे, जगन मांटे, गजानन सानप, गवई सर, पंढरी घुगे हे होते। यावेळी बद्रीनाथ नागरे, बबन नागरे, दादाराव खार्डे यांनी आपले विचार व्यक्त केले। सैनिक म्हणून जरी निवृत्त झालो असलो तरी मी देशसेवेसाठी मला केव्हाही बोलवणे आले तरी मी कर्तव्यावर हजर राहीन, असे मनोगत भगवान वाघ यांनी व्यक्त केले। यावेळी देवानंद कायंदे, दत्ता नागरे, शिवानंद थोरवे, भास्कर आंधळे, कैलास आघाव, दिलीप वनवे, विजय राठोड, शंकर नागरे, रमेश मांटे, सुधाकर नागरे, रामप्रसाद वनवे, गणेश वाघ, सौरभ सानप, नागराज खरात, अविनाश राठोड, प्रल्हाद वाघ, विजय वाघ, भास्कर नागरे, अंबादास राठोड, प्रकाश ताकतोंडे, बद्री साहेबराव नागरे, राजू नागरे, रमेश वनवे, गणेश नागरे, गणेश आंधळे, गजानन नागरे, विष्णू जायभाये, कडुबा नागरे, कैलास थोरवे, रामप्रसाद थोरवे व त्यांच्या परिवारातील सदस्य, नातेवाईक यांच्यासह असंख्य नागरिकांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे संचालन संदीप वनवे यांनी केलं तर आभार गवई सर यांनी मानले। हर दिल का हम प्यार मांगे तड़पने घर का संदेश के घर कब बादल बादल थाम लो दिल को सब, ये ज़मीं चूम कर सबको झूम कर। ऐ वतन जान जा जान मन, ये समा ये बहार दिल विदा जानिसा। ऐ वतन जान जा जान मन, ये समा ये बहार दिल विदा जानिसा। तेरा जलवा जलवा
राजस्थान मधलं वाळवंट असेल, आसाम मधले माओवादी असतील, घनदाट जंगल असेल, की पाय टाकता क्षणी कोणत्या पायाखाली लँडमाइन आहे हे न समजणं किंवा लँडमाइनवर पाय कधी पडल याची गॅरंटी नसतानाही ते आपल्या प्रत्येक भारतीयाची अगदी अहोरात्र सेवा करत असतात आणि आपलं संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी ते व्यतीत करत असतात. अशा या सैनिकांचा या ठिकाणी सत्कार करणं खऱ्या अर्थानं एक क्रमप्राप्त ठरतं आणि ते भाग्य यावर्षी आपल्याला लाभलं हे खरंच आपण भाग्यवान आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. या सैनिकांना घडवण्यात खऱ्या अर्थानं त्यांच्या आईवडिलांचाही फार मोठा वाटा असतो. म्हणून या सैनिकांबरोबरच मी त्यांच्या आईवडिलांना सुद्धा शतशः या ठिकाणी नमन करतो. आज व्यासपीठावरती बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा छोटेखानी सत्कार समारंभ आपण या ठिकाणी आयोजित केला आहे. पण आपली आजची सत्कार मूर्ती आहे सपत्नीक, त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. तत्पूर्वी मी त्यांचे आईवडील आमचे नर्मदा काकू असतील आणि विश्वनाथ काका असतील यांना या ठिकाणी मंचावर आमंत्रित करतो आणि ग्रामपंचायतीचे संपूर्ण पदाधिकारी यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी त्यांचं शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी स्वागत करावं. तुझ्या कमरा जीवलावर त्यामुळं सर्वप्रथम त्या मातेचं आणि त्या वडिलांचं या ठिकाणी आपण पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर त्यांचे नातेवाईक दत्ता भाऊ वाघ हे या ठिकाणी भगवान दादा आणि वहिनीचं स्वागत करतील. भगवान दादा हे 22/2/1996 ला सैनिक म्हणून भरती झाले होते आणि 29/2/2024 ला ते आपली 29 वर्षाची
सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ, सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे। कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे। वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे। हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे। वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11।